तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मी बोललोच नाही. दादांशी माझी काली चर्चा झाली. या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते, तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला? ऐका ना साहेब, मी हेच सांगतो, जर जखमी असेल तर कारवाई होईल ना, तुमच्या तपासात पुढे येईल ना, अधिकारी तपास करतील. स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का? नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री? कुठं काही नाही ऑन रेकॉर्ड आहे? नाही. 3 दिवस का लागले गुन्हा दाखल व्हायला? आता मला काय माहिती, जर ऐका ना, फिर्यादी जर पुढे येऊन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना. तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही, PI पण जाऊ शकत आहे. आमदार साहेब, पोलीस झाले तिथे गेले होते, त्यांनी त्या नर्तिकांचे नाव पण रेकॉर्ड केले की इथं काही घडलं नाही, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांचा विषय तपास कार्य, प्रश्न तुमच्याकडे येतो, त्यांचं तपास कार्य, त्यांचं त्यांना माहिती, मला याबद्दल काही माहिती जी घटना घडली नाही. रात्री मी काय सांगितलं, मी चुकीच्या कामात कधी जात नाही. भाऊ गेला, मी त्याला शब्दाने बोललो ना, मी एकच सांगितलं, पोलिसांनी मला परवत झाल्यावर काय असेल तरी सर कारवाई करा, तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल, मी शब्दाने त्यात बोलणार नाही. ओके. ज्यावेळेस मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी, म्हणून आम्ही पुढे आलो नाही. त्यांच्यावर काही दबाव होता का? त्यांनीच सांगावं कुणाचा दबाव होता काय, माझा फोन झाला काय, त्यांनी सांगावं. भांडेकर साहेब, पहिला बंधू कला केंद्रावरती जातात अजूनमधून, काही तुम्हाला कल्पना होती? नाही, मला ना तालुक्यात कुणालाच नाही. जे ऐकलंय ना, आम्हाला सगळ्यांना शॉक बसला. मी आत्ताही कीर्तनात होतो, मी 2.5 तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तनात बसलो, सगळ्या जगाला माहितीये. मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय, पण लोकांना वाटतंय हे कसं काय भाऊला बोलावं, कारण ते होऊच शकत नाही. त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं. आता बघा, कोण बारीक नाहीये, बघा मी ह्या माताचा आहे, कोण बारीक नाहीये, कोण उचलून न्यायला. शेवट मित्र असेल, कोण पुढे जातं त्यांची चूक आहे ना, त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे पुढे जायचं पुढे नाही. भावाला फसवून नेलं तिथं काही असं काही नाही साहेब. आता काय झालंय, मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का? लहान मुलं नाही ते. बघा माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे आहे ते आहे, तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक. घडलेला प्रकार चुकीचा घडला, 100% बघा, जे घडलंय ते चुकीचं आहे, ते निंदनीय आहे. मी त्याचं समर्थन करणार नाही. जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील, तो मला मान्य असेल.